मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये दर्ग्यावरती कारवाई झालेली आहे। अनधिकृत बांधकामावरती मुंबई पालिकेचा बुलडोझर चाललाय, तर आरेच्या जंगलात असलेल्या अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई झाल्याची आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय आणि तिथली दृश्यही आपल्याला पाहायला मिळत आहे। अनधिकृत बांधकामावरती खरं तर कारवाई करण्यात आलेली आहे। आरेच्या जंगलातली ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई झालेली आहे, पालिकेचा बुलडोझर चाललेला आहे। तर राज्यभरामध्ये महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवरती कारवाई होताना आपण पाहतोय, बुलडोझर चालला जातोय। यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आता मुंबईतील आरेचं जंगल या ठिकाणी सुद्धा पालिका ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आणि अनधिकृत बांधकामं जी आहे ती पाडली जात आहेत, त्यावर बुलडोझर चालवलं जात आहे। आताची ही दृश्य आरे कॉलनीतील दर्ग्यावरची आहे। तर लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय की नेमकं तिथे काय सुरू आहे। आरे कॉलनीमध्ये जो दर्गा होता तो खरं तर अनधिकृत म्हणून पुढे आला होता। महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये अनधिकृत म्हणून त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आणि त्यानंतर अखेर आता बुलडोझर घेऊन त्या ठिकाणी पालिका पोहोचली आहे आणि दर्गा पाडण्याचं हे काम सुरू झालेलं आहे। तेव्हाची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। अतिक्रमण जे करण्यात आलेलं असतं, अनधिकृत बांधकामं जी असतात आता ती पाडली जात आहेत आणि त्या ठिकाणी जागा देखील मोकळी केली जाते। मुंबई महापालिका या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ॲक्शन मोडवरती आल्याचं आपण पाहतोय। अगदी वांद्रे परिसरातील 500 झोपडपट्ट्या सुद्धा या पालिकेनं त्यावरती कारवाई केली, अनधिकृत असल्याचं कळलं। रेल्वेची जागा सुद्धा त्यांनी काही वर्षांपासून खरं तर त्या ठिकाणी अडवून ठेवली होती आणि ती देखील मोकळी करण्यात आलेली आहे। त्यानंतरची ही कारवाई आपण पाहतोय जी आता आरेच्या जंगलात सुरू आहे, आरे कॉलनीमध्ये सुरू आहे। एक दर्गा त्या ठिकाणी होता जो अनधिकृत होता, तो आता पाडला गेलाय, बुलडोझर चाललाय। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, कारवाई संदर्भातले अगदी ताजे अपडेट्स। वैष्णवी, आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबईमध्ये ज्या प्रकारे अनधिकृत बांधकामामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे। मुंबईचं विद्रुपीकरण या बांधकामामुळे अनधिकृत होतंय आणि त्यामुळे या अनधिकृत बांधकामावरती आता हातोडा चालवण्यास मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे। आरे कॉलनी परिसरामध्ये असणारं हे जे अनधिकृत बांधकाम होतं त्यावर आता बुलडोझर आणि हातोडा चालवला जातोय। ठिकठिकाणी धार्मिक स्थळांच्या आड अतिक्रमण करणे, त्या बाजूला वस्त्या वसवणे असे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होते आणि मुळात त्याच्यावरच आता घाला घालण्यास सुरुवात महानगरपालिका असेल, रेल्वे प्रशासन असेल, ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये या अनधिकृत बांधकाम आणि जमिनी येतात त्यांच्या याच्यावर आता ही कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। ही आरेमधली आपण दृश्य बघतोय। आरेमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं। एक दर्गा उभारली जात होती, त्या दर्ग्यावरती दर शुक्रवारी असेल किंवा वेगवेगळ्या काही विशिष्ट सणांची मोठी गर्दी त्या ठिकाणी होत होती आणि त्यामुळे कुठलं तरी वेगळं वळण लागू नये, ती जागा वापर थोडंसं थांबवते। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अनुज थेट आरे कॉलनी मधून जोडले गेले आहेत। अनुज, काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे? अगदी ताजी आणि लाईव्ह अपडेट आपल्या प्रेक्षकांसाठी द्याल? नक्की, मी जशी तुम्हाला अपडेट देतो तसे तुम्हाला इथले दृश्यही दाखवू इच्छितो। इथे आपण बघू शकतो की कसं आरेच्या स्थित हा एक रिलिजियस स्ट्रक्चर होता आणि याच्यावर एन्क्रोचमेंट केली होती असा दावा लोकल प्रशासनाने इथे केला होता, आरेच्याही प्रशासनाने केला होता आणि थोड्याच वेळ आधी यावर जी डिमॉलिशन ड्राईव्ह सुरू झाली त्या अंतर्गत आपण बघतोय की आता पूर्णपणे त्या स्ट्रक्चरला पाडण्यात आलेले आणि जे आपल्याला आता आपल्या स्क्रीनवर दिसते ते फक्त डेब्री दिसते। आम्ही थोड्या वेळ आधी तिथल्या डीसीपींशी बोललो, त्यांनी आम्हाला कळवलं की ही जी जागा आहे ही सरकारी वसाहतची जागा आहे, जिथे वानखेडे नामक एक व्यक्ती ट्रस्टी होता आणि त्याच्यासह 3 अधिक सह ट्रस्टी किंवा को ट्रस्टीज होते। त्यांच्या मालकीची किंवा त्यांनी एन्क्रोच केलेली ही जी जमीन होती, जी सरकारच्या मालकीची पण एन्क्रोचमेंट ह्या तिघांनी आपल्या ट्रस्ट अंडर केली होती आणि त्यांनीच हे स्ट्रक्चर इथे उभारलं होतं। मागच्या काही काळामध्ये इथल्या लोकल प्रशासनाने किंवा BMCने, लोकल अथॉरिटीजने त्यांना पत्र देऊन हेही सांगण्यात आलं की लवकरात लवकर ह्या एन्क्रोचमेंट विरोधात त्यांनी स्वतःनी ॲक्शन घ्यावी किंवा त्यांनी स्वतःनी हे डिमॉल्युशन करावं, पण तसं करूनही मल्टिपल नोटिसेस सर्व केल्यानंतरही त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नव्हती। त्या कारणार्थ आपण बघतोय की सध्या आज सकाळी जी सुरू झालेली ड्राईव्ह होती ती आता संपूर्ण झालेली आणि सध्या फक्त
डेब्री बाहेर काढण्याचं काम इथे सुरू आहे. आपण आसपास बघू शकतो की हे आरे फॉरेस्टचे एकदम मधोमध असलेली ही जागा आहे. इथे दुसरी गोष्ट जी आम्हाला समजत आली की बँड्रामध्ये जी डिमॉलिशन ड्राईव्ह झाली, जिथे मोठ्या प्रमाणात लोकल्सकडनं पण रेझिस्टन्स बघण्यात आलं किंवा आपल्याला कळलं होतं, तेच अवॉइड करण्यासाठी आपण बघतोय की इथे पोलिसांनी मग ते पोलीस असो, RC राईट कंट्रोल फोर्स असो, या सगळ्यांची डिप्लॉयमेंट वाढवली आहे. एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून डिप्लॉयमेंट वाढवण्यात आलेली आहे, जेणेकरून जे बँड्रामध्ये घडलं ते इथे घडायला नको. हालाकी इथे आपण जर बघितलं तर इथे लोकल्सची संख्या कमीच आहे, खास करून मुस्लिम समाजातले लोकल्स इथे कमी राहतात आणि आसपास इथे कुठे काय राहण्यासाठी अशी सोसायटी वगैरे त्या पण नाही, कारण ही एकदम जंगलाच्या मधोमध येणारी ही एक जागा आहे. पण तरीही पोलीस ते पूर्णपणे आपली प्रिकॉशन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही जाणवी लागेल की मागच्या काही काळामध्ये BMC असो किंवा जसं आधी अक्षय सांगत होता रेल्वे प्रशासन असो, हे सगळे एक प्रकारे वॉर फुटिंगवर इलिगल स्ट्रक्चर्स विरुद्ध कारवाई करताय. कालच दिंडोशीमध्ये एका रिलिजियस स्ट्रक्चरला पाडण्यात आलं होतं. त्याच प्रकारे इथे गोरेगावच्या मध्ये जी आरे कॉलनी, इथे पण एका रिलिजियस स्ट्रक्चरला आज पाडण्यात आलेलं आहे. ही सगळी आपण जेव्हा इकडे एक टेरर मॉड्यूलची पण गोष्ट करतोय, त्याचप्रमाणे आपल्याला बघायला मिळतंय की कसंच त्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा जे मुंबईचं प्रशासन आहे किंवा जे पोलीस प्रशासन आहे, ते एक प्रकारे वॉर फुटिंगवर ही सगळी कारवाई करते आणि जितके होऊ शकतं तितके प्रिकॉशन घेण्याचाही प्रयत्न करते. अर्थातच अनुज, आपण सांगितलंच की पोलिसांचाही या ठिकाणी फौजफाटा आहे आणि सगळी काळजी घेतली जाते. मात्र अनधिकृत बांधकामावरती कारवाई होत असताना हा एकूण परिसर किती आपल्याला सांगाल का? हा जो परिसर मी तुम्हाला कॅमेऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर आपण बघितलं की एक रेक्टँग्युलर शेपमध्ये इथे आपण साईडला वॉल्स बांधले गेलेले होते, ज्यामध्ये एक टेम्पररी रिलिजियस स्ट्रक्चर उभारण्यात आलेलं होतं. जर आपण डेब्रीवर पण जर नजर फिरवली तर आपल्याला दिसेल की हे फक्त जे वीक किंवा जे जुन्या प्रकारचे लाकडं झाले किंवा पत्रे झाले त्या प्रकारचे स्ट्रक्चर, इथे काही असं स्ट्रॉंग किंवा पक्का स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो त्यातलं काही नव्हतं. मग एक गोष्ट जाणवती, एक टेम्पररी बेसिसवर तयार केलेलं हे एक रिलिजियस स्ट्रक्चर इथे उभं करण्यात आलं होतं, ज्यामुळेच पोलिसांना याच्या विरुद्ध ड्राईव्ह जी ज्यांनी हाती घेतली होती सकाळी, म्हणून त्यांना जास्त वेळ नाही घालवावा लागला. लवकरच हे जे टेम्पररी स्ट्रक्चर होते यांना तिथून काढल्यावर हे त्यांनी ते आपण बघतो की ते जमा केलेले आहे. अजूनही इथले जे लोकल अधिकारी किंवा पोलीसचे जे सहाय्यक आहे ते ह्या स्ट्रक्चरचे जे डेब्री उरलेली त्यांना बाहेर काढत आहे. हालाकी डिमॉलिशनला जास्त वेळ नाही लागला, पण कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये पत्र्यांचा वापर केला गेलेला होता. तिथे आपण गेट पण बघतोय, तिथे त्या रिलिजियस स्ट्रक्चरचा गेट पण होता. ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू करून बाहेर काढल्या जातात आणि लवकरच ही जी सरकारी वसायतची जी जमीन आहे, ज्यावर एन्क्रोचमेंट वानखेडे नावाच्या व्यक्तीने त्याच्यासह बाकीच्या त्याच्या ट्रस्टीजने केली होती, त्या जमिनीला लवकरात लवकर क्लिअर करून सरकार पुन्हा एकदा एक प्रकारे एन्क्रोचमेंट ड्राईव्हनुसार अजून एक सरकारी जमिनीचा पॅच क्लिअर करू इच्छिते. अर्थातच अनुज, ही जी सगळी आपण सांगितलं आताच की जुनं सगळं साहित्य या ठिकाणी दिसतंय, कधीपासून हा दर्गा त्या ठिकाणी होता या संदर्भातले काही अपडेट आहे का, आणि कधी ते पाडण्याचे आदेश निघाले? पाडण्याचे आदेश पूर्वी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की काही आठवड्यांआधीच आरे कॉलनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी पत्र लिहिलं होतं लोकल प्रशासनाला आणि त्यांनी त्या पत्रामध्ये आवाहन केलं होतं किंवा अपील केली होती बेसिकली की लवकरात लवकर हे जे स्ट्रक्चर इथे ते पाडण्यात यावं. एक्झॅक्टली ह्या स्ट्रक्चरची एज काय किंवा किती हे जुनं स्ट्रक्चर होतं हे आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. पण जेव्हा आम्ही इथे लोकल्सशी बोललो तेव्हा कळलं की मोठ्याच प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात हे जुनं स्ट्रक्चर होतं, जिथे लोक हालाकी रेग्युलर बेसिसवर येत नव्हते, कारण आसपास आपण बघतो की फक्त जंगल आहे, तर लोकांचं तितकं काही इन्व्हॉल्वमेंट या स्ट्रक्चरमध्ये नव्हतं. पण मग हे स्ट्रक्चर जुनं होतं आणि ह्यामुळे अजून एक असा प्रश्न उभा राहतोय की इतक्या महत्त्वाच्या जमिनीवर किंवा इतक्या मोठ्या काळापासून जर एक अनधिकृत स्ट्रक्चर जर उभं आहे, तर ते उभं असतानाच किंवा उभं केलं जातानाच पोलिसांनी किंवा लोकल प्रशासनाने या विरोधात कारवाई का नाही केली? अर्थातच. धन्यवाद अनुज. अगदी आपण सविस्तरपणे या सगळ्या घटनाक्रमाची या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आपल्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू.